Good morning, students. Welcome in Asadullah Khan English High School 10th Marathi Google Classroom. I hope you all are doing well. Today we are going to start our prose section, and our first lesson is Shal. You know very well what is shawl. तर ही आहे शाल. या शालीवर आधारितच आपला हा पाठ लेखकांनी आपल्याला दिलेला आहे. आता शाल म्हटलं तर आपल्याला आठवते कडाक्याची थंडी. म्हणजेच थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण शालीचा उपयोग करतो. तर कधी एखाद्या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी आपण तिला नारळ म्हणजेच श्रीफळ आणि शाल देऊन त्याचा सन्मान करतो. तर अशा प्रकारे शालीशी संबंधित असलेले आपले वेगवेगळे अनुभव या पाठामध्ये लेखकांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. तर आपल्या पाठाचं नाव आहे शाल आणि लेखक आहेत रा. ग. जाधव. यांचा कार्यकाल आहे 1932 ते 2016. आपण एक काम करूयात. आधी आपण आपले जे लेखक आहेत रा. ग. जाधव यांचा परिचय पूर्णपणे वाचून घेऊया. तर सुरुवात करूया लेखक परिचयाला. कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. आपण गेल्या पाठामध्ये समीक्षा या पाठाचा अर्थ समीक्षा या शब्दाचा अर्थ पाहिला होता. समीक्षा म्हणजे ॲनालिसिस. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, आपला हा जो पाठ आहे शाल, हा पाठ देखील एका समीक्षात्मक लेखनाचाच प्रकार आहे. कारण या पाठामध्ये शाल या वस्तूंची वेगवेगळ्या प्रकाराने लेखकांनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून समीक्षा केलेली आहे. वियोगब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला इयत्ता 9वीमध्ये एक स्थूल वाचन होते, ते म्हणजे विश्वकोश म्हणजेच एन्सायक्लोपीडिया. तर विश्वकोश तयार करण्यासाठी जी समिती संघटित केलेली होती, त्या समितीचे एक सदस्य होते रा. ग. जाधव. ठीक आहे. तर हा आहे आपला लेखकांचा परिचय. आणि आता आपण त्यानंतर सुरुवात करणार आहोत आपला जो पाठ आहे शाल या पाठाच्या प्रस्तावनेला. लेखकांच्या परिचयानंतर आता आपण सुरुवात करूया पाठाच्या प्रस्तावनेला, जेणेकरून आपल्याला हा पाठ व्यवस्थितपणे समजून घेता येईल. हम लोग अब शुरुआत करेंगे हमारे पाठ के प्रस्तावना को, ताकि हमें ये पाठ अच्छे से समझ में आ जाए. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी
या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. आठवणी मीन्स मेमोरीज, यादे. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, कोणासाठी ही वस्तू महत्त्वाची नसते, तर त्या वस्तूशी संबंधित असलेल्या आठवणींमुळे त्या वस्तूंचे महत्त्व वाढते. मतलब कोई भी चीज़ हमारे लिए वैल्यू नहीं रखता, उस चीज़ से जुड़ी हुई अगर यादें हमारी उतनी अच्छी होंगी तो उस चीज़ का महत्त्व उतना ही ज़्यादा बढ़ जाता है. तर या पाठामध्ये सुद्धा शाळेशी संबंधित असलेले लेखकांचे वेगवेगळे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत. उन्होंने शाल मतलब शॉल से रिलेटेड उन्होंने जितने भी एक्सपीरियंस लिए हैं, जेवढे पण अनुभव घेतलेले आहेत, वो उन्होंने इस पाठ में हमारे सामने प्रस्तुत किए हैं. शाल ही प्रतीकात्मक आहे. प्रतीक म्हणजे सिंबल. शाल को उन्होंने सिंबॉलिकली यूज़ किया है. शाळेला त्यांनी प्रतीकात्मक रूपाने वापरलेले आहे आणि म्हणून बघा या शाल शब्दाला इथे एकेरी अवतरण चिन्ह केलेलं आहे. मतलब शाल ये वर्ड बहुत महत्व रखता है, इसके लिए उन्होंने इस पाठ में शाल इस शब्द को सिंगल इन्वर्टेड कॉमा में डाला है. शालीनमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ. शालीनतेचा अर्थ आहे नम्रता, मीन्स पोलाइटनेस. संदर्भ, संदर्भ या शब्दाचा अर्थ आहे मीनिंग म्हणजे अर्थ. तर शालीनमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. अंतर्मुख करणे, विचार करायला लावणे. म्हणजेच कवीने या पाठामध्ये लेखकांनी या पाठामध्ये एक असा अनुभव सांगितलेला आहे की ज्यामध्ये लेखक म्हणतात की खरोखर जर आपल्याला सन्मान रूपाने शाल मिळाली तर आपल्यामध्ये असलेली शालीनता म्हणजेच नम्रता वाढते की कमी होते. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. औदार्याचा अर्थ आहे उदारता, नोबल नेचर. जेव्हा व्यक्तीमध्ये उदारता असते तेव्हा त्याच्यामध्ये संवेदनशीलता असते. संवेदनशीलता मतलब सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे. म्हणजेच जी व्यक्ती भावना प्रधान असते, मतलब जो पर्सन सेन्सिटिव्ह रहता है, त्याच व्यक्तीमध्ये उदारता हा गुण आपल्याला दिसून येतो. तर या पाठामध्ये उदारतेचे काही लेखकांनी अनुभव सांगितलेले आहेत, प्रसंग सांगितले आहेत, ते आपल्याला पाठामध्ये पाहायचे आहेत. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते. मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की आपल्यासाठी वस्तू महत्त्वाची नाही आहे, तर त्या वस्तूशी संबंधित ज्या आठवणी आहेत त्या वस्तूंचे मोल वाढवते. मतलब हमारे पास जो चीज़ें होती है उसका हम लोग वैल्यू नहीं करते हैं, त्याचा पण महत्त्व पाहत नाही, तर त्या वस्तूंशी संबंधित आपल्या ज्या आठवणी असतात, उस रिलेटेड जो हमारी यादें रहती है, वो यादों की वजह से उस चीज़ों का महत्त्व बढ़ जाता है. कोणत्याही निर्जीव वस्तूंशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. निर्जीव वस्तू म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स. आपल्याकडे अशा बऱ्याच निर्जीव वस्तू असतात. एखादं पेन आपल्याकडे असतं, एखादं पुस्तक आपल्याकडे असतं जे एखाद्या विशिष्ट व्यक्तीने आपल्याला दिलेलं असतं. मतलब कोई पेन हमारे पास है, कोई किताब हमारे पास है कि जो किसी स्पेशल पर्सन ने हमें गिफ्ट दिया है. तर तो पेन आपण सांभाळून ठेवतो, ते पुस्तक आपण सांभाळून ठेवतो. मतलब वो पेन और वो किताब हम लोग संभाल के रखते हैं. क्यों? क्योंकि उन चीज़ों से रिलेटेड, उन चीज़ों से संबंधित उस व्यक्ति की यादें उससे जुड़ी होती है. मतलब क्या कि बेजान चीज़ें उन यादों के वजह से जानदार बन जाती है और वो हमेशा हमें याद रहती है. वस्तूंशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग
त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. म्हणजेच काय की जी वस्तू आपल्याकडे असते तिच्याशी संबंधित ज्या आठवणी आहेत त्याच आठवणी सर्वात महत्त्वाच्या असतात. तर ही झाली आपल्या पाठाची प्रस्तावना आणि अशा बऱ्याच आठवणी आपल्याला या पाठाच्या माध्यमातून लेखकांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. आणि अर्थातच त्या सर्व कशाशी संबंधित असतील तर त्या शालीशी संबंधित आहेत. म्हणजेच शालीच्या माध्यमातून लेखकांनी जे वेगवेगळे अनुभव घेतले, ज्या प्रसंगांना ते सामोरे गेले, ज्या घटनांनी त्यांना भावना प्रदान केली, अशा सर्व घटना लेखकांनी शाल या पाठातून आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या शाल या पाठाला. तर आपण आता सुरुवात करूया आपल्या शाल या पाठाच्या पहिल्या परिच्छेदाला. मी आधी हे दोन्ही परिच्छेद सावकाशपणाने वाचून घेते जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त अर्थ माझ्याही आधी लक्षात येईल. खूप सोपा पाठ आहे हा आणि ह्या पाठामध्ये लेखकाने शालीशी संबंधित आपल्या आठवणी व्यक्त केलेल्या आहेत. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. तर आपण हा परिच्छेद आता वाचला. आता आपण ह्या परिच्छेदाचा अर्थ काय आहे ते पाहूया. या परिच्छेदामध्ये लेखकांनी एक घटना सांगितलेली आहे. ती घटना म्हणजे आपले लेखक हे पु ल देशपांडे. ओळखलत का तुम्ही ह्यांना? पु ल देशपांडे एक विनोदी लेखक आहेत. मतलब पु ल देशपांडे मराठी के एक बहुत ही प्रसिद्ध कॉमेडी राइटर है. आपण सुरुवात करूया आता प्रत्येक शब्दाच्या अर्थाने. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एका निमित्ताने गेलो होतो. निमित्त म्हणजे कारण, मीन्स रीज़न. किसी काम से एक दिन ऐसा हुआ कि हमारे जो लेखक हैं वो पु ल देशपांडे जो कि बहुत ही प्रसिद्ध कॉमेडी राइटर हैं उनके यहाँ पर गए थे, उनके पास गए थे. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. बेतात तैयारीत, मतलब कि काम होने के बाद मैं वहाँ से निकलने की तैयारी में था. म्हणजेच की लेखक स्वतः पु ल देशपांडे यांच्याकडे गेले होते एका कामासाठी आणि काम झाल्यानंतर तिथून निघण्याच्या तयारीमध्ये ते होते. पण काय झालं, तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले. सुनीताबाई ह्या कोण आहेत? तर त्या पु ल देशपांडे ह्यांच्या पत्नी आहेत. यहाँ पर जो सुनीताबाई नाम दिया गया है वो कौन है? तो हमारे जो कॉमेडी राइटर हैं पु ल देशपांडे, उनकी वो पत्नी है. उन्होंने रुकाया हमारे लेखक को आणि विचारले और पूछा, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? ठीक है, मेरे ख्याल से मैं जो पढ़ रही वो आपको समझ में आ रहा है. उन्होंने पूछा कि अगर आपको मैंने शॉल दे के सम्मानित किया तो चलेगा क्या? आपल्याकडे एक प्रथा आहे की एखादा पाहुणा आपल्या घरी जेव्हा येतो तेव्हा त्या पाहुण्याला आपण रिकाम्या हाताने कधीही पाठवत नाही, म्हणजे त्याची पाठवणी करत नाही. हमारे घर पे अगर कोई मेहमान आए तो हम उसको खाली हाथ कभी भी जाने नहीं देते. तो उसी रिवाज का पालन करते हुए
हमारी जो सुनीताबाई है, मतलब पूला देशपांडे की जो पत्नी है, उन्होंने हमारे जो लेखक हैं उनसे पूछा कि अगर आपको शाल दी तो चलेगा क्या, आपको अच्छा लगेगा क्या, तुम्हाला जर मी शाल दिली तर तुम्हाला आवडेल का, चालेल काय. त्यावर लेखकाने काय उत्तर दिलं पहा. मी एका पायावर हो म्हटले. ठीक आहे. या वाक्यामध्ये इस सेंटेन्स में काही शब्द आलेत बघा, शब्द समूह आलेला आहे. एका पायावर हो म्हटले. ठीक आहे. हा एक वाक्प्रचार आहे. वाक्प्रचार मीन्स मुहावरा, फ्रेजेस. तर ह्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे एका पायावर हो म्हणणे. याचा अर्थ आहे लगेच तयार होणे. ठीक आहे. जसे सुनीताबाईंनी विचारले आपल्या लेखकांना की तुम्हाला शाल दिली तर चालेल का, तर त्यावर आपले लेखक जे आहेत त्यांनी उत्तर दिले की हो मला आवडेल. मतलब उन्होंने फौरन हाँ बोल दिया. पुला व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. गौरव, सन्मान. लेखकांनी विचार केला की एवढे मोठे विनोदी लेखक पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी ह्यांनी माझ्यासारख्या लेखकाला शाल देने म्हणजे माझा खूप मोठा गौरव करने आहे. उन्होंने सोचा कि इतने बड़े विनोदी लेखक जो है पु ल देशपांडे और उनकी पत्नी मुझे शॉल दे रही है, इससे बड़ा सम्मान मेरे लिए क्या हो सकता है. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. त्यानंतर पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी ह्यांनी आपले जे लेखक आहेत त्यांना शाल दिली, पण ती शाल त्यांनी सांभाळून आपल्या खोलीतल्या सूटकेसमध्ये ठेवली. उन्होंने संभाल के उस शॉल को रख दिया. क्यों रखा संभाल के शॉल को? क्योंकि प्रस्तावना में हमने पढ़ा था हमारे लिए चीज़ें महत्व नहीं रखती है, वो चीज़ें हमें किसने दी इससे उन चीज़ों का महत्व बढ़ जाता है. म्हणजेच पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांच्याशी संबंधित आठवणींमुळे ती शाल लेखकाला इतकी महत्त्वाची वाटली की त्यांनी ती सांभाळून ठेवली. वापरली मात्र कधीच नाही. वापरने का मीनिंग होता है यूज़ करना, पण त्यांनी ती शाल कधीही वापरली नाही. मतलब उन्होंने उस शॉल को कभी भी इस्तेमाल नहीं किया. का नाही वापरली? कारण त्या शालेशी संबंधित खूप चांगली आठवण त्यांच्याकडे होती आणि ती आठवण सांभाळून ठेवावी. मतलब उस याद को संभाल के रखने के लिए उन्होंने उस शॉल को संभाल कर रखा. म्हणजेच काय, तर वस्तूंचे महत्त्व तेव्हा वाढते जेव्हा त्या वस्तूंशी संबंधित आठवणी महत्त्वाच्या असतात. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण आपला जो पाठ आहे शाल, त्या पाठाच्या 2 परिच्छेदांचा अभ्यास केला. त्यामध्ये आपण पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंबद्दल एक प्रसंग वाचला. तर हे आहेत आपले लेखक पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई. पु ल देशपांडे जसं की आपण पाहिलं विनोदी लेखक आहेत. त्यांनी व्यक्ती आणि वल्ली, असामी असामी, बटाट्याची चाळ अशी अनेक विनोदी पुस्तके लिहिलेली आहेत. त्यापैकी बटाट्याची चाळ नावाचे जे पुस्तक आहे त्यातीलच एक भाग आपल्याला उपास या नावाने 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे आणि तो देखील आपल्याला अभ्यासायचा आहे. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी यांनी लेखकांना एक शाल भेट म्हणून दिली आणि लेखकांनी ती शाल व्यवस्थितपणे सांभाळून ठेवली. आता आपण सुरुवात करूया आपल्या पुढच्या परिच्छेदाला. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. वाई जे आहे वाई ते सातारा जिल्ह्यातील एक शहर आहे. तर पुढे लेखक वाईला गेले विश्वकोशाच्या कामासाठी.
आगे हमारे जो लेखक है वो वाई चले गए विश्वकोश का काम करने के लिए. तिथे नदी काठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत. प्राज्ञ पाठशाळा म्हणजे प्राथमिक शाळा मीन्स प्राइमरी स्कूल. तिथे एक शाळा होती जी नदी किनारे होती. मतलब वहाँ पे एक स्कूल था जो नदी किनारे पर था. पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या. दक्षिण म्हणजे साऊथ डायरेक्शन. तर त्या खोलीच्या ज्या दक्षिणेकडच्या खिडक्या होत्या त्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. तुम्हाला माहिती असेलच की सातारा जिल्ह्यातून कृष्णा ही नदी वाहते. चिंचोळा प्रवाह. चिंचोळा म्हणजे अरुंद नॅरो आणि प्रवाहाचा अर्थ आहे ओघ. इंग्लिशमध्ये आपण म्हणूया फ्लो. तर ज्या ठिकाणी त्या शाळेच्या खिडक्या खोलत होत्या त्या ठिकाणचा नदीचा प्रवाह अतिशय चिंचोळा होता. मतलब जहाँ पे उस स्कूल की खिड़कियाँ या राइटर के हमारे लेखक के कमरे की खिड़कियाँ खुल रही थी वहाँ पर नदी का जो फ्लो है या नदी का जो बहाव है वो एकदम छोटा सा था. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल टोपलीत ठेवून. लक्षात घ्या दिवस कोणते आहे तर थंडीचे दिवस आहे. ठंडी के दिन थे और उन दिनों में एक बाई. बाई म्हणजे लेडी एक औरत. माझ्या खिड़की खालील घाटाच्या. घाट मतलब वो किनारा जहाँ से हम लोग नदी में उतर सकते हैं. घाटाच्या छोट्या तटावर. तटचा अर्थ आहे किनारा. तिचे छोटे मूल एका टोपलीमध्ये. टोपली म्हणजे छोटंसं बास्केट. टोपलीमध्ये ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. उद्योग म्हणजे काम. झालं असं की लेखक विश्वकोशाचे कार्य करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वाई या शहरामध्ये गेले. तिथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था तेथील प्राथमिक शाळेमध्ये केली होती. वहाँ के प्राइमरी स्कूल में की गई थी. आणि ज्या खोलीमध्ये लेखक राहत होते जिस कमरे में राइटर हमारे रह रहे थे उनकी खिड़की जो है वो एक ऐसे नदी के बहाव की तरफ खुल रही थी जहाँ का बहाव एकदम ही छोटा था. एक दिवस त्यांनी पाहिलं की थंडीचे दिवस होते. ठंडी के दिन थे आणि एक बाई जी आहे ती टोपलीमध्ये मतलब बास्केट में अपने छोटे से बच्चे को रखकर ठंडी में रखकर मछली पकडणे का काम कर रही थी. म्हणजे मासे पकडण्याच्या उद्योगात होती. उद्योग म्हणजे काम. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. कुडकुडणे थरथरणे. शिवरिंग बाय कोल्ड. तर थंडीच्या प्रभावामुळे तिचे लहान मूल त्या बास्केटमध्ये किंवा टोपलीमध्ये खूप कडकडत होते. त्याला थंडी वाजत होती. पण आई तिकडे बघतही नव्हती. लेकिन उसकी जो माँ है वो माँ अपने बच्चे की तरफ ध्यान भी नहीं दे रही है. वो अपने काम में व्यस्त है. ती तिच्या कामामध्ये व्यस्त होती. मला मात्र राहावले नाही. पण हे पाहून लेखकाला दया आली. त्याला राहावले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली. या ठिकाणी पुलकित हा जो शब्द आलेला आहे या शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह केलेलं आहे. मतलब इस शब्द को यहाँ पर सिंगल इन्वर्टेड कॉमा में डाला है. म्हणजेच याचा अर्थ काहीतरी खास असेल. पुलकित या शब्दाचा अर्थ आहे पावन पवित्र. म्हणजेच लेखकांनी पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी यांनी दिलेल्या शालीला या ठिकाणी पुलकित म्हणजे पवित्र शाल म्हटलेले आहे. कारण हेच की निर्जीव वस्तूंना सुद्धा तेव्हा महत्त्व प्राप्त होतं जेव्हा त्या वस्तूंशी संबंधित आठवणी खूप महत्त्वाच्या असतात. उस शॉल को उन्होंने पवित्र या पावन शाल कहा है. मग त्यांनी ती शाल काढली. 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या. 50 एक रुपये के नोट निकाले पैसे निकाले व त्या बाईला हाक मारली.
हाक मारने, आवाज़ देने किंवा बोलवणे. उस औरत को वहाँ पे बुलाया. खिडकीतून ते सर्व खाली दिले. उन्होंने खिड़की में से ही वो शॉल भी दी और उसको पैसे की मदद भी की. त्यांनी खिडकीमधूनच त्या स्त्रीला ती शालही दिली आणि सोबत थोडे पैसेसुद्धा दिले आणि म्हटले और बोला, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ. गुंडाळने मतलब लपेटना, कि अपने बच्चे को पहले क्या करो, शॉल में लपेट लो ताकि वो ठंडी से बच जाए. तुझ्या मुलाचा आधी थंडीपासून बचाव कर, त्याला शालीमध्ये गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. और उसके बाद तुम्हें जो काम करना है मछली पकड़ने का वो काम तुम कर सकती. पहले बच्चे को बचाओ, आधी त्या मुलाची थंडीपासून संरक्षण कर. या घटनेची ऊब 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 या शब्दाचा अर्थ आहे गरमी, वाम. पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. म्हणजेच काय, त्या पवित्र शालीमधून जी ऊब मिळणार होती, कारण आपण शालीचा उपयोग कशासाठी करतो, तर थंडीच्या बचावापासून करतो, पण त्याच्यात त्या उपयोगापेक्षा जास्त चांगला उपयोग या ठिकाणी त्या मुलाच्या जीवनाचे संरक्षण करण्यासाठी लेखकाने केला. म्हणजेच शालीशी संबंधित ही घटना आपल्या लेखकांसाठी खूप महत्त्वाची आहे. शाल का इस्तेमाल हम लोग ठंडी से बचने के लिए करते हैं, लेकिन इस घटना ने जो शाल का इस्तेमाल दिखाया गया है, मतलब बच्चे की जान की रक्षा एक शाल की वजह से हुई, इसलिए यहाँ पर शाल का महत्त्व पहले के घटना से भी ज़्यादा और बढ़ गया है. तर अशा प्रकारे या पाठामध्ये लेखकांनी शालीशी संबंधित अनेक अनुभव सांगितलेले आहेत. ते अनुभव आपल्याला आणखी पुढे पाहायचे आहेत, पण आजच्या ह्या आपल्या लेक्चरपुरतं आपण इथेच थांबत आहोत. पुढचा जो पाठ आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा पाठ आवडला असेल, समजला असेल. जर काही शंका असतील तर तुम्ही त्या मला विचारू शकता. नक्कीच तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. तर आपण हा पाठ आता उरलेला पाठ जो आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. स्टे होम, स्टे सेफ, बी केअरफुल, टेक केअर. थँक्यू सो मच.